आता फक्त 8 दिवस वाचलेले आहेत एमसीआरच्या एक्झामसाठी. आता फक्त आणि फक्त 8 दिवस वाचले आहेत एमसीआरच्या एक्झामसाठी. मग आता या काही शुल्लक वाचलेल्या दिवसांमध्ये आपली स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे, त्या सगळ्या गोष्टीसाठी हा व्हिडिओ मी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहोत. नेमकं या व्हिडिओमध्ये आपल्याला काय पाहायला भेटेल बघा. पहिल्यांदा मी सांगतो, आपली एक्झाम जी आहे एमसीआरची ते 27 जून पासून सुरुवात होत आहे. 27 जून ते 29 जून, बरोबर आहे का? तर त्या अनुषंगानेच आपली स्ट्रॅटेजी असणार आहे. बघा, पहिली गोष्ट, आपल्याकडे 3 कॅटेगरीचे विद्यार्थी असतात. पहिली कॅटेगरी ज्यांच्या बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे, कंप्लीट बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे किंवा 80 ते 90% अभ्यास झालेला आहे. दुसरी कॅटेगरी 50% किंवा म्हणजे ठीकठाक अभ्यास झालेला आहे. ठीकठाक अभ्यास झालेला आहे. तिसरी कॅटेगरी ज्यांना काहीच नाही भाऊ, ज्यांना हाही माहित नसे नरेंद्र मोदी कोण होय, ज्यांना वाटते आता पण की सलमान खान काय प्रधानमंत्री आहे का भारताच्या, अशा झाकणझुले विद्यार्थी म्हणजे ज्यांनी जस्ट अभ्यास चालू केलाय, जस्ट, किंवा त्यांना आता होश आलेला आहे, होश की ऐसा भी कुछ रहता है, एमसीआर पीजीसीटी एग्जाम द्यावी लागणार, त्यांच्यासाठी पण एक वेगळी स्ट्रॅटेजी असणार. म्हणजे या तीनही व्यक्तींसाठी आपल्याला या व्हिडिओमध्ये काही ना काही माहिती बघायला भेटेल. बघा, पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जे विद्यार्थ्यांनी मॉक दिलेली आहे आतापर्यंत, ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत मॉक दिलेली आहे, ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत एकही मॉक दिलेली नाही. पहिले आपण बोलूया ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत एकही मॉक दिलेली नाही आहे, त्यांच्याकरता ही खूप महत्वाची आहे की बाळांनो, तुम्ही मॉक द्या. किमान किती? किमान 3 मॉक द्या. 3 किती? फक्त 3. 2 सब्जेक्ट वाले मॉक द्या. कोणतेही सब्जेक्ट निवडा, तुम्हाला जो आवडते तो, सॉइल सायन्स, ॲग्रोनॉमी, कोणताही असो सब्जेक्ट. 2 सब्जेक्ट वाईज मॉक द्या. त्यानंतर तुम्ही एक फुल लेंथ मॉक द्या. एक फुल लेंथ मॉक द्या. काय म्हणलं? त्यानंतर एक फुल लेंथ मॉक द्या. मैंने क्या कहा जो तुमने सुना. मी काय म्हणता हो, की तुम्हाला 2 सब्जेक्ट वाईज मॉक द्यायचे आहेत. ज्यांनी आतापर्यंत कोणतीही मॉक दिलेली नाही, त्यांनी 2 सब्जेक्ट वाइज कोणतेही 2 सब्जेक्ट निवडा ना, जे तुम्हारे दिल के पास हो, जो तुम्हारे दिल के करीब हो, वो वाले सब्जेक्ट निवडो, वो वाले सब्जेक्ट निवडो को और उनकी मॉक दो. ठीक आहे, मॉक द्या. त्यानंतर एक फुल लेंथ मॉक द्या प्लीज. ज्याही विद्यार्थ्यांना, मला पण तसंच वाटायचा की क्या होता है मॉक देने से होता क्या है बाबू. हा सेम क्वेश्चन, हा सेम क्वेश्चन भगतसिंगाच्या विरोधकांनी सुद्धा मांडला होता की क्रांतिकारी बनल्याने काय होते, आजादी थोडी भेटते. भाऊ, त्या क्रांतिकाऱ्यांमुळे आपल्याला आजादी भेटली. तसंच मी सांगतो तुम्हाला, मॉक दिल्याने आपला एक माइंडसेट बनतो. मॉक दिल्याने आपला एक माइंडसेट बनतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट सगळ्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो की ओएमआर शीट घ्या एखादी. आपल्या टेलिग्राम ग्रुपवर असेल, टेलिग्राम ग्रुपवरून जॉईन करू शकता. टेलिग्राम नाही चालू आहे तर या व्हिडिओच्या पिन कमेंट मध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पाठवलेली आहे. तिथून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. तो ओएमआर शीट दिलेली आहे. ओएमआर शीट डाउनलोड करायचं, टेस्ट नाही द्यायचं, लिहायचं. तिथं नाव वगैरे लिहा तुमच्या, हे गोले गोले राहतात तिथं ABCD वाले. बस बस बस, राम नाम बोलो और करते जाओ. बस करून ठेवा. काही पण करा. आपल्याला क्वेश्चन आन्सरिंग नाही करायचे. आपल्याला फक्त एक हॅबिट निर्माण करायची आहे. कोणासाठी? या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत ओएमआर शीट हाताळली नाहीये. प्लीज तुम्हाला सांगतो, प्लीज म्हणजे प्लीज, खूप विनंती आहे. काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की सर काय होते, नाही दिला तरी काय होते. भाऊ, हा जो तू नाही होते म्हणताय ना, जेव्हा तू एक्झाम मध्ये बसशील ना, तू घामाचे होशील दादा. ये क्या हो रहा है मेरी जिंदगी में, असंच म्हणशील ना. कोणता पेन वापरायचा? ब्लॅक पेन. कोणता पेन वापरायचा? ब्लॅक पेन. निळा नाही चालणार. हे दादा, निळा नाही चालणार, ब्लॅकीच पेन हो ना. ब्लॅक पेन न तुम्ही करत राहा. टेस्ट नाही सॉल्व्ह करायचं, बस ट्राय करायचं. बस ट्राय करायची, असं करायचं. दुसरी गोष्ट, कधी असं नाही झालं पाहिजे की हा आन्सर आहे आणि आपण गलतीने लिखा, याला क्रॉस करून याला, असं नाही. जिसको टिक करूया उसको ही चूज करना पडेगा. हे दुसरी पद्धत. कोणासाठी? ज्यांनी आतापर्यंत मॉक नाही दिली आणि ज्यांनी आतापर्यंत ओएमआर शीट नाही केली. तिसरे जे लोक आहेत, म्हणजे जे महत्वाचे लोक आहेत, जे माझ्यासाठी खूप जीवाच्या जवळच्या, ते पण आहेत, पण हे जरा जास्त जवळ आहे. ठीक आहे का?
कारण की अभ्यासू विद्यार्थी कोणाला पण प्यारे असतात. अभ्यासू विद्यार्थी कोणाला पण प्यारे असतात. असे विद्यार्थी ज्यांनी मॉक दिलेली आहे. त्यांना काय करावं? मी असं नाही म्हणतो यांच्या एवढा अभ्यास झाला नाही. ज्यांनी मॉक दिलेली आहे आतापर्यंत त्यांनी काय करावी? पहिली गोष्ट OMR ट्राय करा. OMR ट्राय करा. ठीक आहे. आता जसं बोललो मी तसं. दुसरी गोष्ट आता मॉकला म्हणा, "बाई धन्यवाद. लई दिवसपासून तू साथ दिली मला. आता मी तुझ्या दूर राहतो." मॉकला म्हणा, "बाई मी तुझ्या दूर राहतो." आणि तुमच्या अंगामध्ये लई किडे बडबड करत असतील, सब्जेक्ट वाईज मॉक देऊ नका. फुल नेम देण्याचा प्रयत्न करा. पण मी तरी सांगतो, की सध्याच्या परिस्थितीमध्ये मॉक देण्याचा प्रयत्न नका करू. दुसरी गोष्ट पहा, पहिली गोष्ट मॉकला म्हणा टाटा, बाय बाय, गुड बाय, गया, गया, गया. तिसरी गोष्ट फक्त रिवाइज करा रे, काहीतरी नवीन वाचण्याचा प्रयत्न नको करा. काय होते, की नाही, नाही एवढा कमी वेळ बाकी आहे, हा आपला पोर्शन बाकी आहे, हा वाचून टाकतो, हा आपला पोर्शन बाकी आहे, हा वाचून टाकतो. काय होणार? बापू, त्या गोष्टीचा परिणाम तुझ्या दुसऱ्या सब्जेक्ट वरती पडेल. त्याच्यापेक्षा तू काय कर, पहिली रिव्हिजन कर. जेवढे सब्जेक्ट आहेत तेवढे. रिव्हिजनचा हा हेतू असायला नाही पाहिजे, की मेरे को कितना ध्यान में रहता है. ना बाबा ना. ऐसा नाही. रिव्हिजन करा. किती लक्षात राहते, किती नाही राहत, त्याला खड्ड्यात टाका. राम नाम सत्य म्हणा. फक्त रिवाइज करा. याच्यावरती प्रॉपरली आपण बोलणार आहोत. ठीक आहे का? पहा, तिसरी गोष्ट ज्या विद्यार्थ्यांना मी हे जे विद्यार्थी आहेत ज्यांना मी मॉक देण्याच्या म्हणत आहोत, तुम्हाला कमी मार्क आले काही फरक नाही पडत. कमी मार्क आले काही फरक नाही पडत. खूप मेरे को फरक नाही पडता. अभिनव अरोरा पाहिले असं मेरे को फरक नाही पडता. फरक नको पडा स्वतःला. मॉक द्या. फक्त मॉक द्या की आपण हॅबिच्युअल झालो पाहिजे. आणि तुम्ही जे इम्पॉर्टंट पर्सन आहेत त्यांच्यावरती फोकस करा. काय यात बोलू ना आपण त्या सगळ्या मुद्द्यावरती बोलू. बघा, हा जो RRR कॉन्सेप्ट आहे याच्यावरती आपण समोर नक्कीच बोलणार आहोत. त्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो, हा जो आपला YouTube चॅनलचा टाइम टेबल आहे. YouTube चॅनलचा टाइम टेबल आहे. कशा पद्धतीने कोणता लेक्चर पडेल. पहिली गोष्ट 15 तारखेला ॲग्री इंजिनिअरिंगचा मी घेतलो होतो रात्री 8 वाजता. मग काल म्हणजे 16 जूनला मी घेतलो होतो 8 वाजता काय एक्झाम बिफोर एक्झाम मोस्ट इम्पॉर्टंट MCQ मिक्स्ड MCQ. मग आज जो होता सकाळच्या फुके सरांच्या काही काही प्रॉब्लेममुळे तो घेऊ शकला नाही, तर आज संध्याकाळी तो 6च्या दरम्यान होईल. मग आज संध्याकाळी 17 जूनला मॅरेथॉन लेक्चर आहे याच युट्यूब चॅनलवरती. कोणता युट्यूब चॅनल? सारथी ऍग्रीकल्चर. बघा हा सगळा टाइम टेबल आहे. एकूण एक मुद्द्यावाला टाइम टेबल आहे. याची इमेज तुम्हाला आमच्या युट्यूब चॅनलच्या पोस्ट सेक्शन मध्ये भेटेल किंवा व्हॉट्सअप चॅनलवरती भेटेल. त्यामध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. बघा हा झाला एक मुद्दा आपला. ठीक आहे का? पहा, आता नेमकं आपल्याला फोकस काय करायचे बाळांनो, ए माझ्या प्रेमाच्या मुलांनो, तुम्हाला सांगतो हे जे गोष्ट म्हणत आहो मी तुम्हाला फोकस पॉइंट हे फुकटाचे मार्क आहेत. फुकटाचे. फुकटाचे म्हणजे फुकटाचे. बघा नॅशनल बर्ड काय आहे, नॅशनल अॅनिमल काय आहे, नॅशनल फॉरेस्ट काय आहे, तुम्हाला सोपे दिसत आहेत. एक्झाम मध्ये डायरेक्ट नाही, नॅशनल अॅनिमलच्या सायंटिफिक नेम सांग, नॅशनल बर्डच्या सायंटिफिक नेम सांग, मेला ना तेवढ्यात. मग कसा करशील? एक्झाम मध्ये हे पाठ करून ठेवा. तुम्हाला सांगतो काही एक्झाम्पल सकट सांगतो तुम्हाला. नॅशनल अॅनिमल आहेत त्याच्या रिलेटेड मोठे मोठे जे प्राणी आहेत ते पाठ करून ठेवा. नॅशनल अॅनिमल टायगर, सायंटिफिक नेम पॅन्थेरा टिग्रिस, लायनच्या नाव आहे पॅन्थेरा लिओ. हे पाठ करा, स्क्रीनशॉट करा, महत्वाचे आहेत, क्वेश्चन दिसणार. जॅग्वार, पॅन्थेरा ओंका, लेपर्ड, पॅन्थेरा पॅराडोस खूप महत्वाचे आहेत. तसेच जे नॅशनल बर्ड आहेत, नॅशनल बर्ड कोणता आहे? नॅशनल बर्ड आहे पिकॉक. नॅशनल बर्ड काय? पिकॉक, मोर. मग नॅशनल बर्डिंग कोण पिकॉकिंग असेल का? पिकॉकिंग मोर नाही असेल, नाही बाबू, मोरच राहते. नॅशनल बर्ड मोर. तर त्याच्यासारखे मोठे मोठे काही खूप महत्वाचे पक्षी असतील, जसं पॅरोट असेल, पॅरोट असेल, अजून एखादा पक्षी पहा ना, स्पॅरो असेल, चिमणी. हे काही जे महत्वाचे बर्ड आहेत याची सायंटिफिक नेम पाठ करून ठेवा. नॅशनल गार्डन कोणता आहे? नॅशनल बॉटनिकल गार्डन कसा आहे, कोणता आहे, नॅशनल ट्री कोणता आहे, सगळे तुम्हाला माहित पाहिजे रे दादा. हे सगळे तुम्हाला माहित पाहिजे. बनियन ट्री हा कसा नॅशनल ट्री आहे, वडाचा झाड वट सावत्री म्हणतो, कसा आहे तो नॅशनल झाड आहे. दुसरा मुद्दा कम्प्युटर. कम्प्युटर हा सुद्धा फुकटाचे मार्क देणार आहे. कम्प्युटर मध्ये काय करायचं? फक्त फुल फॉर्म रीड करायचे. दाखवतो ना किती फुल फॉर्म रीड करायचे दाखवतो. फुकटाचे मार्क आहेत भाऊ, फुकटाचे मार्क.
फुकटाचे म्हणजे लिटरली फुकटाचे कसलाही एफर्ट नाही. तुम्ही काय करायचं, रोज डेली डेली थोडेफार वाटत चला. 8 दिवस बाकी आहेत, होते सगळ्या गोष्टी कव्हर. एक्झाम्पल दाखवतो. फुल फॉर्म म्हणजे कसं? अरे दादा, सीपीयूचा फुल फॉर्म काय आहे सांग? पहा नेटवर्क वाले, एक सेकंद. अरे दादा, सीपीयूच्या फुल फॉर्म काय आहे सांग? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. रॅमच्या काय आहे? रॅन्डम ऍक्सेस मेमोरी. रोमच्या काय आहे? रीड ओनली मेमोरी. आपण करतो का? नाही करत. पण तुम्ही वाचा प्लीज, तुमचे पाय लागून तुमची विनंती करतो. यामधून एक दोन क्वेश्चन पडतील, काही खूप कठीण वाली गोष्ट नाही आहे. हे पाठ करा तुम्ही. हे जे आहेत सॉफ्टवेअर, हे जे आहे सॉफ्टवेअर खूप महत्वाचे आहेत. ओएस ऑपरेटिंग सिस्टम, एचटीएमएल हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज, एसक्यूएल, पीडीएफच्या. अरे अरे अरे, पीडीएफच्या आपण कधी फुल फॉर्म पाठ केलं का? माहित आहे का आपल्याला पीडीएफ? पीडीएफच्या फुल फॉर्म पीडीएफच आहे. पीडीएफच्या फुल फॉर्म पीडीएफ. अबे लेखा, समजत आहे का तुला काही? पीडीएफच्या फुल फॉर्म काय आहे? पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. पाठ करावं लागेल. अजून अजून और देखो, हे 3 स्लाइड पाठ करायची. ते आता हे वाली हार्डवेअर वाली, हे काय सॉफ्टवेअर वाली, आणि हे नेटवर्क वाली. आयपी म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल, लॅन म्हणजे लोकल एरिया नेटवर्क, वॅन म्हणजे वाईड एरिया नेटवर्क. शब्द आहे भाऊ माझा हा शब्द. या 3 स्लाइड वरून क्वेश्चन नाही आला ना, दुसऱ्या दिवशी शिकवणं बंद. या 3 स्लाइड वरून क्वेश्चन नाही आला ना, दुसऱ्या दिवशी शिकवणं बंद. क्वेश्चन येणार म्हणजे येणार दादा. ठीक आहे का? पुढे जाऊया. काही महत्वाचे पॉइंट्स आहेत तुम्हाला सांगतो, त्यानंतर बोलतो तुम्हाला काय करायचं कसं करायचं. हॉर्टिकल्चर मध्ये कॉमन नेम विसरायचं नाही, करावंच लागणार आहे. बोलू या मुद्द्यावरती. हॉर्टिकल्चर मध्ये काय करायचे तुम्हाला? अरोमा पाठ करा. अरोमा, कलर, चिलीचा कलर कशाने येते? कॅप्सिन. वॉटरमेलॉन मध्ये किंवा ऍपल मध्ये कशाने कलर येतो? अँथोसायनिन. आहे की नाही? मेज मध्ये कशाने येतो? कॅरिकाझॅन्थिन ने. आहे की नाही? मेज मध्ये नाही, पपायामध्ये कॅरिकाझॅन्थिनने कलर येतो. आहे की नाही? ह्या सगळ्या गोष्टी. पंजन्सी, ओनियन मध्ये कशानं? ऍलिल प्रोपाइल डायसल्फाइड. आहे की नाही दादा? या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत. वरून मेजर फिजिओलॉजिकल सगळेच नाही करायचं, मेजर वाले फक्त. मेजर फिजिओलॉजिकल डिसऑर्डर. अरे दादा, कॅट कुठं होतो? कॅट डिसीज कुठं होतो? कॅट डिसीज टोमॅटो मध्ये होतो. कशाने होतो? कॅल्शियम दादा, कॅल्शियमची डिफिशियन्सी झाली, कॅट डिसीज होते. हा, दुसरी गोष्ट, एकच गोष्ट सांगू सांगू पकवू का तुम्हाला? नाही. दुसरी गोष्ट, हे महत्वाचे पॉइंट्स आहेत, तुम्हाला कृपया करतो पाठ करा. अरोमा पूर्ण पाठ करा, कलर पूर्ण पाठ करा, पंजेन्सी पूर्ण पाठ करा, विटामिन पाठ करा, खूप महत्वाचे आहेत. जसं पोलन स्टरिलिटी बोरांनी होतो. मेजर सगळ्या गोष्टी तुम्ही पाठ करा, खूप महत्वाचे आहेत. ठीक आहे का? सध्या तुमची स्ट्रॅटेजी ही असायला पाहिजे. दुसरी गोष्ट पहा, एक्स्ट्रा अटेन्शन फॉर कॉमन नेम्स. कॉमन नेम्स म्हणजे म्हणजे माझा मित्र आहे दीपक, त्याला झाकून जुल्या म्हणतो. झाकून जुल्या त्याचा काय झाला? कॉमन नेम. काय झाला? कॉमन नेम. मोदीजी आहेत, त्याला आम्ही लाडानं मोगलीजी म्हणतो. मोदीजीचा कॉमन नेम काय झाला? मोगलीजी. योगी आदित्यनाथ, त्याच्या कॉमन नेम आहे लाल फॅन्टा, आम्ही त्याला लाल फॅन्टा म्हणतो. लाल फॅन्टा काय झाला? कॉमन नेम. तसेच कॉमन नेम बहुत महत्वाचे आहे. बहुत म्हणजे बहुत. बहुत म्हणजे बहुत. वंडर क्रॉप कोणाला म्हणतात? सोयाबीनला म्हणतात. बरोबर आहे का? अजून कल्पतरू बनानाला म्हणतात. कल्पवृक्ष कोकोनटला म्हणतात. बाथरूम फ्रूट मँगो को बोलते मँगो. ये बाबू मँगो को बोलते. हे जे कॉमन नेम आहेत, बऱ्यापैकी 3 क्वेश्चन, किती बोललो मी? 3 क्वेश्चन कॉमन नेम वरती भेटतील तुम्हाला. बहुतीच महत्वाचे आहेत, खूप काही कठीण नाही आहेत, पाठ करू शकता तुम्ही. ठीक आहे का? बहुत महत्वाचे आहेत कॉमन नेम. दुसरी गोष्ट पहा, अल्ट्रा अटेन्शन फॉर टेबल्स. जितकेही टेबल्स आहेत कृपया वाचा. वाचा. तुमची कधी वाचले नसाल तरी एकदा नजर तरी फिरवत चला. डेली डेली डेली. मग टेबल म्हणजे कसे हो सर? टेबल म्हणजे हे बघ टेबल. ग्रीन रिव्होल्यूशन, व्हाईट रिव्होल्यूशन कोणा मिल्क सोबत, ब्लू रिव्होल्यूशन फिश सोबत. हा काय आहे? ये भी तो टेबल ही दादा. ये देखो काय आहे? इम्पॉर्टंट टर्म रिलेटेड टू डिफरंट क्रॉप. क्युरिंग टोबॅको टी सोबत रिलेटेड आहे. स्ट्रिपिंग ज्यूट सोबत, रेटिंग ज्यूट सोबत. हे काय आहे? टेबल आहेत ना दादा. हे बघ, इडिबल टाईप पेरिकार कोणाच्या इडिबल पार्ट आहे? बेरच्या, डेट पाम, अवॅकॅडो महत्वाचे आहेत. टेबल आहेत, हे पाठ करा. अजून कसे टेबल असतात? ये देखो, एएसडीएस. एएसडीएस मध्ये रेंडर पेज डिसीज, डायजेस्टिव्ह सिस्टमच्या, एफएमडी अफेक्ट फूट अँड माउथ. हे काय आहे? डिसीजेस आहेत. अजून गोष्ट,
कोणामध्ये जे प्रोटीन पर्सेंटेज आहेत, प्रोटीन प्रोटीन पर्सेंटेज, ऑइल पर्सेंटेज हे पाठ करा. कार्बोहायड्रेट पर्सेंटेज पाठ करण्याची गरज नाही दादा. तू पाठ करला का तुझ्या नाकावर बुक्की मारून खून काढीन डायरेक्ट खून. आहे. खून काढीन लेका सुतुरमुर्ग सारखा दिसतेस पण खून निघणार आहे माझ्या बुक्कीमधून. लई पॉवर आहे बरं का. ऑइल कुठं आहे, प्रोटीन कुठं आहेत, हे काय आहे टेबल आहेत. टेबल माहित पाहिजे. इन्स्ट्रुमेंट पाठ करा. इन्स्ट्रुमेंट इन्स्ट्रुमेंट कुठं दिला आहे इन्स्ट्रुमेंट सर? इसेन्शियल मध्ये किंवा सुंधामध्ये तुम्हाला मेट्रोलॉजी नावाचा टॉपिक असेल. त्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंटचा चार्ट दिला आहे. ते चार्ट वाचा. चाटून टाका डायरेक्ट. चाटून काढा तो चार्ट वाचा. टेन्सिओमीटर कशाचं काम करतो? भाई सॉइलचा मॉइश्चर मोजण्यासाठी. पायरॅनोमीटर कशासाठी काम करतो? टोटल रेडिएशन. पायरॅलिओमीटर डायरेक्ट रेडिएशन माहित पाहिजे. बॅरोमीटर अरे प्रेशर किती आहे तो मोजण्यासाठी काम करतो. हे इन्स्ट्रुमेंट मुपाट पाहिजे. हे आपली आखरीची स्ट्रॅटेजी आहे. याच्यामधून कन्फर्म म्हणजे कन्फर्म क्वेश्चन असतात. ठीक आहे का? दुसरी गोष्ट अल्ट्रा अटेन्शन टू हॉर्मोन. हॉर्मोन म्हणजे तुझ्या अंगामध्ये काय ॲड्रिनलिन लई लई नाचते. ऑक्सिटोसिन सर ते दिसली ना मला माझ्या अंगामध्ये खुशीचा हार्मोन रिलीज होतो. ऑक्सिटोसिन नाही दादा. हे दादा वैसा नाही होता ना. एखाद्या सोबत लढाई झाली सर माझे हात कापतात का ॲड्रिनलिन रिलीज होते. तो हार्मोन नाही. हार्मोन म्हणजे ग्रोथ हार्मोन. कोणते वाले? इथायलिन काय आहे? इथायलिन इथायलिन काय आहे? सायटोकायनिन काय आहे? सायटोकायनिन ऑक्सिन काय आहे? हे कसे मुपाट पाहिजेत. एबीए सगळेच वाचा नको म्हणताव. याची मेजर गोष्टी वाचा. मेजर इथायलिन रायपनिंग हार्मोन आहे. रायपनिंग सायटोकायनिन सेल डिव्हिजन करते. सेल डिव्हिजन आणि स्टेम डेव्हलप करण्याच्या कामात येते. रिचमंड आणि लँग इफेक्ट सायटोकायनिन मुळे दिसते. रिचमंड आणि लँग इफेक्ट म्हणजे विचार करा काय होते. बुड्ढा होऊ न देत. बुड्ढा कमी वेळेत म्हणजे बुड्ढा होऊ न देणे म्हणजेच रिचमंड आणि लँग इफेक्ट. ऑक्झिन रूट डेव्हलपमेंटच्या कामात येतो. रूट डेव्हलपमेंट ॲपिकल डॉमिनन्स. एबीए स्ट्रेस हॉर्मोन म्हणून काम करतो. स्ट्रेस हॉर्मोन आणि अँटीजिबर्लिन सुद्धा म्हणतात. हे पॉइंट खूप महत्वाचे आहेत. खूप म्हणजे खूप. इथायलिन काय करते? फिमेलनेस घेते. कोणामध्ये? कुकुरमीट मध्ये. तुझ्यामध्ये का? नाही तुला मुलगापासून मुलगी बनवणार का? नाही बाबा. वैसा नाही हो बे. ऐसा नाही चाल बे. ठीक आहे का? हे काही मुद्दे आहेत पाठ करा. बहुतीच महत्वाचे आहे. दुसरी फोकस पॉइंट काय असायला पाहिजे? आपण 1760 व्हेरायट्या वाचतो आणि येणा देणा तेवढाच काहीच कामाचे नाही बाळांनो. सगळ्यात जास्त व्हेरायटीज विचारतात तर त्या महाराष्ट्रीयन व्हेरायटीज विचारतात. जय जय महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा. महाराष्ट्रीय व्हेरायटी पाठ करा. महाराष्ट्रीय व्हेरायटी कारेल किंवा कार्ल व्हेरायटी कोणाची आहे? मँगोची आहे. हो का? महाराष्ट्रीयन व्हेरायटी आहे. मँडेरिन नावाची व्हेरायटी नागपूर मँडेरिन कोणाची? महाराष्ट्रीयन व्हेरायटी आहे की नाही? आहे की नाही दादा? कोकण बहादुली कोणाची व्हेरायटी आहे? तुम्ही सांगा. हे काय महाराष्ट्राच्या व्हेरायटी आहेत. याच्या सगळ्याच्या चार्ट जर तुमच्याकडे नसेल तर आपण आपल्या टेलिग्राम तर बंद आहे सध्या. व्हॉट्सअप ग्रुपवरती प्रोव्हाइड करून देतो. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये किंवा पिन कमेंट मध्ये तुम्हाला लिंक भेटून जाईल. तुम्ही जॉईन करू शकता. त्यामध्ये तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रीयन व्हेरायटी दिसतील. महाराष्ट्रीय व्हेरायटी खूप जास्त महत्वाच्या आहेत. यांच्यावरती बरेच क्वेश्चन येतात. बरे मतलब बरे बहुत ही ज्यादा. ठीक आहे का? दुसरी गोष्ट अजून कशावरती फोकस असायला पाहिजे आपला या वेळेवरती एक्स्ट्रा एफर्ट फॉर मेजर सब्जेक्ट. पहा आता पण सांगतो तुम्हाला कोणता सब्जेक्ट आवडते? अरे आवडू द्या. पण आता ते आवड निवड गेले ते दिवस. आवडणे वाले गेले दिवस ते. आता तुला आवड केव्हा लागेल? जाऊ दे आता तो बोलत नाही खराब वाटेल. आवडणे वाले दिवस गेले. आतापर्यंत जे तुम्हाला आवडणार होते सब्जेक्ट त्यांना साईडला करा. जर तुम्ही म्हणत आहात गुरुजी मला सॉइल सायन्स आवडतो, गुरुजी मला एएसडीएस आवडतो, भाऊ कमी क्वेश्चन येतात. पहिली तुमची स्ट्रॅटेजी असायला पाहिजे मेजर सब्जेक्ट पहा ना 25 क्वेश्चन, बॉटनी पहा ना 24 क्वेश्चन, हॉर्टिकल्चर पहा ना 28 क्वेश्चन. काय चिल्लर गोष्ट आहे का दादा? पहिले तुमचा कमला का हमला कुठं असायला पाहिजे? इथं कमला ए चटक बघूला इकडे बघ रे. चटक बघूला मी काय म्हणतो कमला का हमला इधर होना चाहिए. हे मेजर सब्जेक्ट. एंटोमॉलॉजी आपण तो पॅथॉलॉजी कठीण वाटते भाऊ माझी युट्यूब व्हिडिओ बघ. पॅथॉलॉजी
युट्यूब व्हिडिओ बघ, लाईव्ह सेक्शन मध्ये युट्यूब व्हिडिओ अवेलेबल आहेत. वरती बघ, युट्यूब वरती होम दिसेल, व्हिडिओ दिसेल, अजून काय दिसेल, लाईव्ह दिसेल, प्लेलिस्ट दिसेल. तर लाईव्ह मध्ये क्लिक कर, तुला भरमसाठ व्हिडिओ भेटणार आहेत. एवढे वाचा, त्याच्या व्यतिरिक्त काही गरज नाही. मेजर सब्जेक्ट तुम्हीच पहा. सगळ्याला जर 25-25 पकडला, 25 एक 25, 25 दुने 50, 25 तिरी 75, 25 चौ किती होतात, 25 चौ 100. इथूनच 100, या 4 सब्जेक्ट पासून 100 बनले. इथले काही इथं दिलो, इथला एक इथं दिलो, झाले ना 25. सोपा. या 4 सब्जेक्ट पासून तुम्हाला 100 मार्क भेटत आहेत. विचार करा. बाकी क्वेश्चन तर काही काही असे असतात की चिल्लर आहे दादा, बहुतेक चिल्लर असतात. त्यांच्या काही लोड घेण्याचे काहीही प्रयत्न किंवा कसलाही काही करू नका. लोड नका घेऊ. उशी घ्या, उशी. ठीक आहे का? उशी घ्या. मेजर सब्जेक्ट वरती जास्त फोकस असू द्या. पहिले त्यांच्या रिव्हिजन करा किंवा त्यांना रीड करा, त्यांच्यावरती हमला करा. दुसरी गोष्ट, कधीही आता मी तुम्हाला सांगतो, RRR स्ट्रॅटेजी, RRR स्ट्रॅटेजी. आपली एक स्ट्रॅटेजी असायला पाहिजे सध्या, RRR स्ट्रॅटेजी किंवा त्याला RRR स्ट्रॅटेजी म्हणतो. रोअर, रिव्हॉल्ट, रिव्हेंज, हे स्ट्रॅटेजी असायला पाहिजे. कसं? पहिला आर म्हणजे रीडिंग. तुम्ही रीडिंग करा, कसल्याही पद्धतीनं रीडिंग करा. मेजर सब्जेक्ट वरती रीडिंग करा किंवा तुमच्या जेवढाही रीड करून झालाय त्यांना रिवाइज करा. रिअलाइज करणे म्हणजे एनालाइज करा. जमताय का? एनालाइज करो मेरे दादा, जम रहे क्या? ये मेरे को जम रहे की नहीं जम रहे है? ठीक आहे का? दुसरी गोष्ट महत्वाची गोष्ट आहे. तो पॉइंट सुटला वाटते माझ्याकडून. बहुतीत ज्यादा महत्वाचा पॉइंट आहे हा की डेली पहा, फोकस पॉइंट हा बहुत महत्वाचा आहे की जे पीवायक्यू आहेत, पीवायक्यू ला तुम्ही आपली बहीण, आपली भाऊ, आपला बाप, आपली माय, हे चारही गोष्टी बनवा. किसको? पीवायक्यू को. किसको दादा? पीवायक्यू को. पीवायक्यू को या 3-4ही गोष्टी बनवा. म्हणजे डेली तुमचे पीवायक्यू 200 पीवायक्यू रीड करून झालं पाहिजे. ऑप्शन सकट. तुम्ही काही एक्स्ट्रा वाचण्याचा प्रयत्न नको करा. डेली तुमचे 200 पीवायक्यू रीड करून झालं पाहिजे. ये कुठं भेटतील तुम्हाला? ये किधर मिलेंगे? ये तुमको व्हाट्सएप चैनल पे मिलेंगे जादू. ये मेरा दादू व्हाट्सएप चैनल पे मिलेंगे. टेलिग्राम तो अभी बंद है. डेली तुमचे 200 एमसीक्यू रीड झालं पाहिजे, म्हणजेच पाहिजे. एकदा डोळ्याच्या वरून जाऊ द्या प्लीज, तुम्हाला विनंती करतो. प्लीज, तुम्हाला बाकी विद्यार्थ्यांपेक्षा खूप फायदा होईल. तुमचा अभ्यास झालेला आहे मान्य करतो, तरी पण रीड करा. तुमचा अभ्यास नाही झालेला आहे मान्य करतो, तरी सुद्धा रीड करा. खूप महत्वाचे आहेत. अनुभवाचे बोलात रे दादा, अनुभवातून सांगत आहो. पीवायक्यू रीड करा. अरे, हे RRR वाली स्ट्रॅटेजी राहू द्या. रीड करा, रीड करा, रीड करा. हो, काहीतरी नवीन रीड करण्याचा प्रयत्न करा. नको प्लीज. नवीन रीड करण्याच्या नादामध्ये मी पण जेव्हा MCR दिलो होतो, म्हणलो हा टॉपिक बाकी आहे, तो टॉपिक बाकी आहे, कसा करू, क्या करू? ऐसा नाही करते दादा. जे टॉपिक बाकी होते त्यांना म्हणा प्रणाम. आता मला बाकीवरती फोकस करायचं. म्हणजे जो रीड केला ना भाऊ, एक्झाम मध्ये तिथंच धांदल होईल तुमची. मग काय कराल? रीड करून काही फायदा होणार का? नाही. आपल्याला काही 170 180 मार्क घ्यायचे का? नाही. मागच्या वर्षीच्या टॉपरला 170 मार्क होते, 71. आपल्याला जास्तीत जास्त 145 150 घ्यायचे आहेत. तुम्हाला खूप जास्त अभ्यास आहे तर तुमच्या 160-65 पर्यंत जायचं आहे आपल्याला. हा जर फोकस असला तर आपण आरामात टॉपर बनवू शकतो किंवा टॉपरच्याही वरती जाऊ शकतो. एकदम लोड नाही घ्यायचा. वेळ कमी आहे. आपल्याला माहिती आहे आपला अभ्यास कसा आहे. त्यावरून आपण आपली स्ट्रॅटेजी बनवायला पाहिजे. बरोबर आहे का? म्हणून म्हणतो, जितका रीड झाला आहे तेवढाच रीड करा. जितना रीड हो गया है उतना ही रीड करो. त्याच पोर्शनला प्रॉपरली रिवाइज करा. रिअलाइज करा, म्हणजेच अनालाइज करा. क्या आहे, कुठं दिक्कत आहे, कशी आहे. दुसरी गोष्ट पहा, आपला नेमका माइंडसेट काय पाहिजे. माइंडसेट काय पाहिजे की सर मी मॉक देणार किंवा मॉक देतो ना, तर माझे खूप चुकतात हो. खूप चुकतात हो. हो बाळा, चुकतात. पण याचा मतलब असा नाही आहे की एक्झाम मध्ये चुकताल. विश्वास ठेवा तुम्ही. एक्झाम मध्ये मॉक पेक्षा खूप सोपे क्वेश्चन येतात. खूप सोपे. खूप सोपे म्हणजे सोपे, अल्ट्रा सोपे क्वेश्चन. काही आपण AFO ची किंवा ऍग्री MPSC चे पेपर देत आहोत का? नाही. एक्झाम मध्ये खूपच सोपे क्वेश्चन दिसतील. तुम्ही ज्या तुम्हाला समजेल, समजेल, समजेल. सिली मिस्टेक सगळ्या सोबत होतील. तुम्ही बघा ना, टॉपर म्हणजे किती अभ्यास असते, तरी तो 200 पैकी 180 सुद्धा घेऊ शकत नाही. 171, 170 एवढेच का? सिली मिस्टेक करते, काही पॉइंट्स तिला येत नाही. यश महाजन नावाचा टॉपर होता 2022 मध्ये.
त्याचा एक इंटरव्ह्यू मी बघितलो. तो म्हणे, "सर, की मी जसं पेपर अटेम्प्ट करायला गेलो, सुरुवातीचे 8-9 क्वेश्चन मला जमलेच नाही." मग मी तिथं हार मानलो का नाही, मी पुढे गेलो. ते 8-9 क्वेश्चन स्किप केलो. बाकीवरती अटॅक केलो आणि तो महाराष्ट्रात अव्वल आला होतो. मी तर 10 आहो माझ्या वेळचा. 10th रँक होती माझी. पण तो व्यक्ती महाराष्ट्रात 1 नंबर होता. तो खचला का नाही? काही क्वेश्चन सुटतायत सुटू द्या. नाही जमत आहेत, नाही जमू द्या. काही लेनदेन नाही. एक्झाममध्ये तुम्हाला जमतील. माझी ही गॅरंटी आहे. ठीक आहे का? कसल्याही पद्धतीने निगेटिव्ह होऊ नको द्या. तुम्ही म्हणाल कितीही लोकं म्हणतील, "सर, माझा एवढा पोर्शन रीड करायचा आहे. काय करू?" सोडून दे त्याला. वो अफसाना जिसे अंजाम तक लाना ना हो मुमकिन उसे खूबसूरत मोड देकर छोड़ना अच्छा. सोडून द्या. जो पोर्शन तुम्ही रीड नाही केले आतापर्यंत नवीन आहे तो पोर्शन रीड करायचे नको करा. नको करा प्लीज म्हणा वो अफसाना जिसे अंजाम तक लाना ना हो मुमकिन उसे एक खूबसूरत मोड देकर छोड़ना सा भाऊ. मी आता तुला वाचलो असतो पण आता माझ्याकडे वेळ नाही आहे. बाय बाय टाटा गुड बाय गया. एकदमच चूल वाटत असेल तुम्हाला की नाही मेरे को होनाहीच है जसं काही विद्यार्थ्यांचे पॅथो इंटो बाकी असते सर मला काही करून रीड करायचंय. ठीक आहे, तुला रीड करायचंय ना, काहीच नको करू. याच YouTube चॅनलवरती प्लेलिस्ट मध्ये तुला पॅथोची, एंटोची प्लेलिस्ट दिसेल तेवढाच वाच. अति नको वाचू. अति तेथे माती. हं? अति तेथे माती. ठीक आहे का? ह्या काही मुद्दे आहेत. माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवायच्या आणि माइंडसेट वरती आपले राहुल सर लवकरच एक व्हिडिओ घेऊन येत आहेत. आणि तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो, की एक्स्ट्रामध्ये असं जाण्याचा प्रयत्न नको करा, की तुम्हाला सर आतापर्यंत काहीच रीड नाही केलं, कसा करू? स्ट्रॅटेजी सांगितलो, कोणते मेजर पॉइंटवरती फोकस करायचे, कसं करायचे. काहीच रीड नाही केलं. आता सुरुवात करताय. आपले जे प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये ज्या तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी रिवाइज भेटतील. आणि ज्या मॉक टेस्टच्या गोष्टी केल्या आहोत तुम्ही ते मॉक टेस्ट आपली ऍप्लिकेशन सारथी एज्युकेशनवर देऊ शकता फ्री आहेत. शुल्क आहे शुल्क एकही रुपया नाही घेतो. दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट आपण सगळ्यांकरता एक सिरीज चालू केली आहे YouTube वरती जे की 26 तारखेपर्यंत चालेल. 26 तारखेपर्यंत तुम्हाला रिवाइज करायचे आहे काही दिक्कत नाही. तुम्हाला एखादा पोर्शन कव्हर करायचे काही दिक्कत नाही. सगळे गोष्ट तुमच्या डोळ्याच्या पुढून जातील. त्या सिरीजला सुरुवात केव्हा झाली आहे 15 तारखेपासून 15 ला. ऍग्री इंजिनिअरिंग वरती आपण काय घेतला रात्री 8 वाजे क्वेश्चन्स व्यवस्थित प्रॉपरली. एक्झाम बिफोर एक्झाम हे जे आहेत याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट मिक्स्ड क्वेश्चन घेतो आम्ही. मग मॅरेथॉन जसा आज संध्याकाळी म्हणजे 17 जून बुधवारला संध्याकाळी 8 वाजे सॉइल सायन्सची मॅरेथॉन आहे. मग 18 तारखेला सकाळी हॉल्टीची मॅरेथॉन असं आहेत सगळ्या गोष्टी टप्प्या. हॉल्टी मोठा विषय आहे तर त्याचे 2 लेक्चर होतील. ऍग्रो मोठा विषय आहे त्याचे 2 लेक्चर होतील. मग अजून एक्झाम बिफोर एक्झाम होणार आहे क्वेश्चन. एंटोमॉलॉजीच्या एक मेजर रिव्हिजन होणार. यामधून तुमच्या जर वाचूनही नाही झालं असेल बऱ्यापैकी मार्क्स घेऊन येणारा पोर्शन तुमच्या यामधून होऊन जाईल. प्लांट पॅथॉलॉजी याच्यावरती 21 जूनला संध्याकाळी 8 वाजे होणार. हा टाइम टेबल व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा याच युट्यूब मध्ये पोस्ट या सेक्शन मध्ये अवेलेबल करून दिलाय. दुसरी गोष्ट एक्सटेन्शन 22 तारखेला एक्सटेन्शन वरती रिव्हिजन लेक्चर म्हणजे मॅरेथॉन लेक्चर पूर्ण क्वेश्चन नाही घ्यायचे आहेत. यामध्ये आपल्याला पूर्ण रिवाइज करायचे आहे. एकदा डोळ्याच्या पुढून गेला का झाला. एकतर तुम्ही रीड करा स्वतः अदरवाईज लेक्चर बघा. 22 जूनला मॅरेथॉन लेक्चर इकॉनॉमी स्वयं मी घेणार आहे. 23 जूनला मॅरेथॉन इंजिनिअरिंग माननीय फुके सर. 23 जूनला अॅनिमल हस्बंडरीवर माननीय हर्षल सर. 24 जूनला बॉटनी माननीय हर्षल सर. आणि त्यानंतर आपल्याला बघायचं आहे त्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे 24 आणि 25 ला एक्झाम बिफोर एक्झाम कंबाईन मध्ये दोनही हर्षल सर आणि फुके सर म्हणजे मी आणि फुके सर मिळून हे तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. खूप सारे असे क्वेश्चन येतील सर यामध्ये बघितलं नाही कसा करू काय करू काही लोड नाही. डोळ्याच्या समोरून जाईल ना झाला. डोळ्याच्या समोरून जाणं महत्वाचं आहे. आपला सबकॉन्शियस माइंड जेव्हा पेपरमध्ये जातो आपल्याला म्हणते हा आन्सर असेल त्यालाच क्लिक करायचा. जास्ती डोका नाही लावायचा मला येत नाही हा करतो ना बाबू ना ऐसा नको करू ऐसा नको करू. आपला मन सबकॉन्शियस माइंड म्हणताय ना हा आन्सर असेल त्यालाच क्लिक कर बाकी समोर जा. कारण की का आपल्या मनाला वाटते कारण की त्या मनाने कुठंतरी बघितलं आहे. 90% चान्स असतो की तोच आन्सर असते. 90% 90% हा छोटा नसते. स्टडी झालेली आहे याच्यावरती. म्हणून सांगत आहोत. ठीक आहे. अशा पद्धतीने आपला हा लास्ट मिनिट टिप्स होता. कसं आपला टाइम सेपरेट करायला पाहिजे, काय रीड करायला पाहिजे आहे की नाही. बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आपण या लेक्चरच्या माध्यमातून कव्हर केलेलो आहोत. ठीक आहे का? तर आपण लवकरच म्हणजे संध्याकाळी भेटूया आपल्या रिव्हिजन सीरीज मध्ये. ठीक आहे का? चला
तुमची परीक्षा लवकर चांगली जावो, तुमचा रिव्हिजन प्रॉपरली हो. मी तुमच्या साथ सोबत एकदम आहे. पहिलेपासून आखरीपर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये बनत राहिल्या. सगळे मुद्दे तुमचे मी घेतलेलो आहोत. मला नाही वाटत कोणता डाऊट असेल. डाऊट जर वाटला तर तुम्ही हा माझा नंबर आहे 90 22 73 59 65. दिस इज माय ऑफिशियल नंबर दादा. यू कॅन कॉल मी ऑर टेक्स्ट मी एनी टाइम. ठीक आहे का? फक्त रात्रीच्या 12-2 वाजे कॉल नका करू. झोपला राहतो ना दादा. ठीक आहे का? चला भेटू आपण लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.